नमस्कार. तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत रस्त्यावर बनते त्या प्रकारची कुरकुरीत अशी कांदा भजी किंवा खेकडा भजी. तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आधी पाहूया. तर कांदा भजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. कांदा आहे तो उभा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला तेल, मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण, हिंग, हळद, खायचा सोडा, जिरे, धने, तांदळाचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ. तर हे होतं आपलं कांदा भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य. आता आपण कृतीला सुरुवात करूया. सुरुवातीला मी आलं, लसूण आणि मिरची जी आहे ते मिक्सरमध्ये काय करणार आहे, बारीक करून घेणार आहे. मिरची जर तिखट असेल तर कमी प्रमाणात वापरायची. तर आता मी मिरची जी आहे ती हातानं मोडून घेतली होती. त्यानंतर त्याच्यामध्ये काय घातलेलं आहे, आलं आणि लसूण जे आहे ते घालणार आहे आणि आपण मिक्सरला चांगलं बारीक करून घेणार आहे. आलं, लसूण, मिरची चांगलं बारीक करून घेतलेलं आहे. तर आता आपण त्यामध्ये काय घालणार आहे, धने घालायचे आहेत, त्यानंतर जिरे घालायचे आहेत. आणि धने आणि जिरे हे आपल्याला पूर्ण बारीक करायचे नाही आहेत. तर काय करायचे आहेत, थोडेसे अर्धवट असे बारीक करून घ्यायचे आहेत, जेणेकरून दाताखाली आपल्याला येतील असे. तर आता आपण काय करूया, आलं, लसूण, मिरचीमध्ये धने आणि जिरे जे आहेत ते आपण बारीक करून घेतलेले आहेत, थोडेसे वरवरीत असे ठेवलेले आहेत. आता मी एका भांड्यामध्ये काय घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे. कांदा जो आहे तो आपल्याला पूर्ण काय करायचा आहे, सुट्टा करून घ्यायचा आहे. एक एक कांद्याचा पीस सुट्टा होईल या पद्धतीने मी करून घेतलेला आहे. तर आता आपण तो आता काय करूया, एका भांड्यामध्ये घेऊया. कांद्यावर मी आता काय करणार आहे, थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि ते मीठ जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण कांद्याला पूर्ण चोळून घ्यायचं आहे. कांद्याला पूर्ण मीठ चोळून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक 15 ते 20 मिनटासाठी ते आहे तसं ठेवून द्यायचं. 15 ते 20 मिनटानंतर आपल्याला काय दिसेल, कांद्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे असं दिसेल. तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सगळं पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे. तर आता मी पहिल्यांदा काय घातलं आहे बघा, कांद्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे. त्यानंतर थोडासा हिंग, एक चिमूटभर होईल इतकाच हिंग घालायचा आहे. आता परत त्यामध्ये आपण आलं, लसूण, मिरची आणि धने जिरे जे आपण बारीक करून घेतले होते मिक्सरला, ते सगळे मिक्स करून घेतो आहे. आता आपण हे कांद्यामध्ये काय करायचं आहे, सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल, ते कांद्याच्या प्रत्येक ह्याला लागेल. तर त्याप्रमाणे आपण काय करतो आहे, सगळं पूर्ण मिक्स करून घेतो आहे. आता मी हे सगळे जिन्नस सगळे एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. हे आपलं चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेलं आहे. तर त्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, एक 2 टेबलस्पून होईल इतकं तांदळाचं पीठ घालणार आहे. तांदळाचं पीठ घातल्यामुळं भजी जे आहेत ते काय होतील, आपले कुरकुरीत होतील, खुसखुशीत होतील. तर मी एक 2 मोठे टेबलस्पून होईल इतकं काय घातलेलं आहे, तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाचं पीठ घातल्यानंतर ते सुद्धा मी काय करणार आहे, त्या सगळ्या आयटममध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहे. इथं आपल्याला पीठ जे वापरायचं आहे ते कमी प्रमाणात वापरायचं आहे. आणि ऑलरेडी कांद्याला जे पाणी सुटलं होतं त्यामध्ये शक्यतो आपल्याला काय करायचं आहे, जेवढं मावेल तितकंच पीठ घालायचं आहे. तर आता मी काय केलेलं आहे, तांदळाचं पीठ जे आहे ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये थोडं थोडं करून काय करायचं आहे, हरभरा डाळीचं पीठ जे आहे ते मिक्स करायचं आहे. हरभरा डाळीचं पीठ घालताना आपल्याला एकदम घालायचं नाही आहे, थोडं थोडं करून आपल्याला काय करायचं आहे, मिक्स करत जायचं आहे. इथं हरभरा डाळीचं पीठ घातल्यानंतर ते पीठ जे आहे ते आपल्याला काय वाटायला लागलं आहे, थोडं कोरडं कोरडं वाटतं आहे. म्हणून मी त्याच्यामध्ये काय करणार आहे, एक 2 चमचे होईल इतकं पाणी ॲड करणार आहे. पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही आहे. तर आपल्याला खेकडा भजी करताना काय आहे, पाणी जे आहे, पीठ जे आहे ते आपल्याला काय पाहिजे, कमी पाहिजे. आणि कांदा जो आहे तो काय पाहिजे, जास्त प्रमाणात पाहिजे. त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी घातलं आहे आणि त्याच्यामध्ये परत मी चांगलं काय करते, पीठ जे आहे ते मिक्स करून घेते आहे. आता मी त्याच्यामध्ये पुन्हा एक 2 चमचे हरभरा डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे. तर आपल्याला कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे, जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. आणि आपला कांदा जो आहे तो काय असायला पाहिजे, जास्त प्रमाणात असायला पाहिजे.
अशा प्रकारे चांगलं मिक्स करून आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. त्यामध्ये आपण काय करणार आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. तर कोथिंबीर जी आहे ती ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नको असेल तर घातली नाही तरीही चालेल. कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा आपण काय करणार आहे, ते सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे. कोथिंबीर घालून आपण चांगलं पीठ तयार करून घेतलेलं आहे. तर आता मी त्याच्यामध्ये एक अर्धा टीस्पून होईल इतका सोडा घालणार आहे आणि सोडा घातल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे, सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. भज्याचं पीठ तयार करतानाच मी काय केलं होतं, एका बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं. तर आता आपलं तेलसुद्धा चांगलं गरम झालं असेल. आता आपण तयार पिठामध्ये एक 2 टेबलस्पून होईल एवढं काय करणार आहे, तेलाचं मोहन जे आहे ते घालणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते सगळं पूर्ण पीठ जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं भजी बनवण्यासाठीचं जे पीठ होतं ते तयार झालेलं आहे. तर आता आपण भजी तयार करायला सुरुवात करूयात. आता आपण तेलामध्ये भजी तळून घेणार आहे. तर भजी तळून घेताना मी काय केलेलं आहे बघा, भजी जे आहेत ते खूप मोठ्या मोठ्या आकाराचे असे टाकलेले नाही आहेत. तर काय केलेलं आहे, एक लहान आकारामध्ये टाकलेले आहेत. ते गॅसची आच जी आहे ती आपल्याला काय ठेवायची आहे, मीडियम फ्लेमवर ठेवायची आहे. खूप मोठी गॅसची आच असेल तर काय होईल, भजी जे आहेत ते वरून तळले जातील पण आतून काय राहतील, कच्चे राहतील. आणि खूपच मंद असेल तरीसुद्धा भजी आपले काय होणार नाहीत, व्यवस्थित तळले जाणार नाहीत आणि त्याच्यामध्ये खूप तेल राहील. तर आपल्याला मीडियम फ्लेमवर काय करायचे आहेत, भजी जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपला भजीचा पहिला स्लॉट जो आहे तो काय झालेला आहे, तयार झालेला आहे. तर आता पूर्ण आपण तेल जे आहे ते निथळून भजी जे आहेत ते आपण काढून घेऊयात. तर अशाच प्रकारे आपण आता काय करूया, उरलेले जे पीठ आहे त्याचे कांदा भजी जे आहेत ते तयार करून घेऊया. तर आता आपला भजीचा सेकंड स्लॉट जो आहे तो सुद्धा काय होतोय, तयार होतोय. तर आता आपले बघा कांदा भजी जे आहेत ते तयार झालेले आहेत. तर या पद्धतीने केलेले जे भजी असतील ते तुमचे काय असतील, अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतील. तर ही होती आपली स्ट्रीट स्टाईल कांदा भजीची रेसिपी. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.